नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. बरं का, बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे आणि मला सुद्धा विचारतात. बऱ्याचशा गृहिणी विचारतात, आजा विचारतात, आजोबा विचारतात, काका विचारतात, मामा विचारतात, भाऊ विचारतात, लहान मुलं विचारतात की हे तुम्ही एवढं खाता, पचतं कसं, किती खाता तुम्ही, कसं खाता, दाखवत खाता, असं कसं पचतं तुम्हाला. म्हटलं आता माझ्या चेहऱ्याकडे बघा, आहे की नाही, टवटवीत आहे की नाही, टवटवीत, आणि असं फुलासारखं फुललाय की नाही. मग ह्याच्यावर सिद्ध होतं की मला हे पचतंय. पण काय आहे की हे खवय्येपण जे आहे ना, हे मिळवायला फार मेहनत करायला लागते बरं का. खूप मेहनत आहे त्याच्या मागे. म्हणजे काय, कसं रोज सकाळी उठून रियाज होतो, तसा खवय्येपणासाठी सुद्धा रियाज करायला पाहिजे लागतो. म्हणजे कसं आहे, तुम्ही खाता किती ह्याच्यापेक्षा पचवता किती ह्याला जास्त महत्व आहे, नाही का. तर आज मला काय करायचंय असं मला प्रश्न पडलेला आहे. प्रश्न पडण्याचं खरं काही कारण नाही, कारण माझी ऑलरेडी एक मैत्रीण इथे आलेली आहे आणि तिच्याशी तुमची ओळख करून देतो. प्रियांका, तुझं मनापासून स्वागत. बरं, मला सांग, तू राहतेस कुठे? मी पुण्याला राहते, सिंहगड रोडला. तिथलाच जन्म आहे तुझा? नाही, पंजाब मधला जन्म आहे, हुशारपूर. अरे, तिकडे कसं काय? आई वडील काय करतात? वडील माझे बँकेत होते, त्यामुळे सारखी ट्रान्सफर होती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये. त्यामुळे आमची सारखी ट्रान्सफर व्हायची आणि तिकडेच जन्म झाला. आता नाव यू आर सेटल इन पुणा. आणि कॉलेज कुठे झालं तुझं? कॉलेज मी गरवारे कॉलेजला होते आणि MSc डायटेटिक्स पुणा युनिव्हर्सिटी मधनं केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन फिटनेस मॅनेजमेंट केलाय, तो सिम्बायोसिस मधनं केला. डायटेटिक्स म्हणजे काय? डायटेटिक्स म्हणजे एक न्यूट्रिशन रिलेटेड पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. बरं, हे एकदम या बाजूला कुठे शिकलीस तू? मला काहीतरी वेगळं करायचं होतं. इंजिनियर, डॉक्टर. माझी मोठी बहीण डॉक्टर आहे आणि दुसरी बहीण इंजिनिअरिंग केलंय, तर त्यामुळे त्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरं काही करायचं होतं आणि मी साइड बाय साइड क्लासिकल भरतनाट्यम ही शिकत होते लहानपणापासून. ओके, त्यामुळे हे एक वेगळं पण तुझ्याकडे आलं आणि प्लस तुझा डान्स सुद्धा चालू राहिला. हो, डान्स ही चालू राहिला. सो तू मेंटली सुद्धा फिट राहिलीस. हो. बर, आता तुझं म्हणजे आपण तुझ्या खाण्याकडे येऊया. म्हणजे आता तू इतक्या ठिकाणी फिरलीस. ओके, जवळजवळ 5 ते 7 ठिकाणी तू फिरलेलीस. तिकडची खाद्य संस्कृती तुझी ओळखीची आहे. हो. तुला स्वतःला खायला काय आवडतं? कारण आता इतके व्हरायटी ऑफ फूड्स तू बघितलेली आहेस. हो, बरोबर. तुला स्वतःला काय आवडतं, भावतं? मला सर्वात जास्त स्टीम्ड पदार्थ जास्त आवडतात. स्टीम पदार्थ म्हणजे इडली, डोसा किंवा असं व्हरायटी खायला जास्त आवडतं. एकच पदार्थ न खाता जर व्हरायटी आपण त्यात इन्क्लूड. म्हणजे आज इडली खाल्ली 1 तारखेला, तर पुढच्या 1 तारखेला इडली खायला काही प्रॉब्लेम? हो, काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक दिवशी एक वेगळा पदार्थ खायला आवडतो. ओके, मग घरी तू स्वयंपाक करते का आई स्वयंपाक करते? मम्मी स्वयंपाक करते. बर, मग आता तिच्यावर जबाबदारी आहे की आपल्या मुलीला दर दिवशी वेगळं खायला द्यायचं. हो, कारण दिवसभर मी घरातच नसते. पूर्ण दिवस माझा जॉब असतो आणि मी दोन्ही ठिकाणी जॉब करते, जहांगीरला त्याचबरोबर सोलारिस फिटनेस हेल्थ क्लबला. त्याचं ट्रॅव्हलिंग पण खूप होतं. हो, ऑफकोर्स. त्यामुळे मी घरात हार्डली 2-3 तासच असते. फक्त रविवारी तू घरात असशील, सुट्टीच्या दिवशी? सुट्टीच्या दिवशी. ओके, मग त्या दिवशी चापून चपून खात नसशीलच तू, स्वतः डायटिशियन आहे म्हटल्यावर. नाही, असं काही नाही. तेवढी एनर्जी आणि कॅलरी इंटेक जेवढा रिक्वायर्ड आहे मला, तेवढा इंटेक मी घेतेच. ओके, आमच्या खव्याने तू काय दाखवणार आहेस आज? मी सोया प्रोडक्ट्सच्या रेसिपी दाखवणार आहे. बर, म्हणजे काय काय येईल त्यात? त्यामध्ये व्हाईट ओट्सची फ्रँकी. साहित्य सांगतेस मला काय काय? 1 वाटी कांदा, अर्धी वाटी सोया ग्रॅन्युल्स, ओके, 1 वाटी सोया व्हाईट ओट्सचं पीठ, मिरचीचं वाटण, त्याचबरोबर आलं लसणाचं वाटण, 1 चमचा आपण तिखट, लाल तिखट घेणार आहोत, त्याचबरोबर कोथिंबीर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ स्वादानुसार, मेथी 1 वाटी बारीक चिरलेली आणि टमॅटो अर्धा वाटी. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता जाऊया कृतीकडे. ऍक्च्युली झालंय काय माहितीये का, हिने इथे एक कढई ठेवली आहे, त्या कढईत तेल तापत ठेवलंय, तिथे एक पॅन आहे त्यामध्ये तेल आहे आणि इथे पॅन आहे त्यात गरम पाणी आहे. त्यामुळे मला काही टोटल लागत नाही तिला काय करायचंय. आता तू सांग काय करायचं पहिलं. पण सर्वात प्रथम सोया ग्रॅन्युल्स गरम पाण्यात सोक करून घेऊया. बरं, सगळं गरम पाणी टाकायचंय त्यात. ओके, हे काय गरम पाणी आपण सध्या सोक करून ठेवा, म्हणजे ते थोडेसे फुलतील नंतर.
बरं मला सांग, हे बाजारात मिळतात ना रेग्युलर? हो, सोया ग्रॅन्युल्स आपल्याला बाजारात मिळतात. ओके, पण सोयाचं महत्व काय ग साधारण? सोया ह्याच्यामध्ये फर्स्ट क्लास प्रोटीन आहे. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना सर्वात जास्त फर्स्ट क्लास प्रोटीन हे सोया प्रोडक्ट्स मधनच मिळतं. ओके, तर सोया ग्रॅन्युल्स आणि फर्स्ट क्लास प्रोटीन असल्याबरोबर त्यामध्ये फायबर इंटेक पण आहे. फायबर इंटेक हाय असल्यामुळे त्याचं आपण नॉर्मली जे कॅल्शियम घेतोय किंवा आयर्न कंटेंट घेतोय त्याचं ऍब्झॉर्प्शन फार चांगलं होतं. जर फायबर इंटेक आपला प्रॉपर असेल, दिवसभरात जो फायबर इंटेक आपल्याला रिक्वायर्ड आहे की 20 ते 30 ग्रॅम पर्यंत फायबर इंटेक रिक्वायर्ड असतो, तर त्यातलं सर्वात जास्त फायबर आपल्याला सोया प्रोडक्ट्स मधनं मिळतं. ओके, पण साधारणपणे दिवसभरात 30 आपल्याला दिवसभरात 20 ते 25 ग्रॅम पर डे फायबर इंटेक रिक्वायर्ड आहे. बरं, म्हणजे समजा 25 ग्रॅम तुम्ही फायबर इंटेक तुमचा असेल तर कार्बोहायड्रेट समजा तुम्ही एखाद्या जास्त खाल्ले की समजा मी वडापाव खाल्ला, वडापाव एक वडापाव समजा मी खाल्ला आणि हे 25 ग्रॅम समजा माझ्या पोटात गेलं असेल तर माझं बॅलन्स डाएट बॅलन्स होतं का? नाही, बॅलन्स तर होणार नाही, कारण की तो मोस्टली वडापाव मध्ये कॅलरीज जास्त असतात. कॅलरी इंटेक म्हणजे बटाटा पण असतो, त्याचबरोबर मैद्याचा ब्रेड असतो आणि बटाट्यामधनं पण आपल्याला कॅलरीज खूप मिळतात आणि कव्हरिंग परत तळलेलं पण असतं. ते हेल्दी फूड नाही झालं. जर तुम्ही हेल्दी फूड घेतलं तर त्याचं ऍब्झॉर्प्शन चांगलं होईल. हे सगळं आपलं तयार झालेलं आहे. आता काय करायचं मला सांगा? आता आपण व्हाईट ओट्सचा फ्लोर घेऊया. त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचंय. ओके, गरम तेल नकोय ना? नाही, गरम तेल नकोय. त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया आपण. थोडी चिरलेली कोथिंबीर. आता हे आपण जसं डोसा टाकतो तसं घावन तसं. ओके, आता काय करणार तू? आता आपण झाकण ठेवूया यावरती आणि वाफवून घेऊया. आता आपण सोयाचा खिमा करून घेऊया. सर्वप्रथम आपण तेल टाकलं आहे, त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेऊया. ओके, थोडी मिरची हाफ. त्यानंतर आपण मेथीची भाजी घालणार आहोत, बारीक चिरलेली. मीठ वगैरे सगळ्यात नंतर घालायचं? हो, नंतर घालूया. मेथीची भाजी पूर्ण अर्धवट अशी शिजून घ्यायची आहे पहिल्यांदा. मेथी हे डायबिटीस वाल्यांसाठी चांगलं आहे असं म्हणतात. हो, डायबिटीस साठी तर खूपच उत्तम आहे. त्याचबरोबर आपण कॉम्बिनेशन जर व्हेजिटेबल केलं, म्हणजे आता डायबिटीस साठी फक्त मेथीची भाजी जर न घेता त्याबरोबर डाळ टाकून जर मेथीची भाजी आपण बनवली तर त्यांनी शुगर लेवल ही मेंटेन राहते. ओके, आता काय करायचं? आपण हळद आणि तिखट टाकून घेऊया. हळद इज अँटीसेप्टिक. टमॅटो, कांदा. आधी सोया घालायचंय आणि थोडं शिजत आल्यानंतर मीठ घालायचं. मीठ नेहमी शेवटी घालायचंय. सगळं घालू? हो. आता थोडं मीठ घालून घेऊया. शिजत आलं ते. हे कोणी शिकवलं तुला? मीच केलाय पदार्थ. हे आपलं झालं ना आता? हो, झालं. ओके, त्याची काय परिस्थिती? हे बंद करायचं गॅस? हो, बंद केला तरी चालेल. ओके, आता आपण हे बघूया झालंय का. हे काढायचं आता ह्याच्यामध्ये? हो, आता आपण डिश मध्ये काढून घेऊया. ओके, ही हुई ना बात. त्यामध्ये सोया ग्रॅन्युल्सचा जो खिमा केला आहे त्याचं स्टफिंग आपण बनवणार आहोत. ओके, आपण हे रोल करून घेऊया. आणि कशाबरोबर खायचं? तुम्ही सॉस बर्गर घेऊ शकता किंवा पुदिन्याची चटणी वगैरे पण यामध्ये बेस्ट. हे थोडक्यात पुदिन्याच्या चटणी बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता पुदिन्याची चटणी कशी करायची हे विचारायच्या ऐवजी हे कसं करायचं हे आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळे साहित्य आणि कृती लिहून घ्या. व्हाईट ओट्स फ्रँकी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी कांदा, अर्धी वाटी सोया ग्रॅन्युल्स, 1 वाटी ओट्सचं पीठ, मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, तिखट, कोथिंबीर, हळद, मीठ,
1 वाटी मेथी आणि अर्धा वाटी टोमॅटो. कृती: सोया ग्रॅन्युल्स गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यावेत. एका बाउलमध्ये व्हाईट ओट्सचं पीठ घेऊन त्यामध्ये पाणी, मीठ आणि कोथिंबीर घालून बॅटर तयार करावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर तयार बॅटरचे पॅनकेक्स घालून ते वाफवून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, चिरलेली मेथीची भाजी, हळद, तिखट, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि सोया ग्रॅन्युल्स घालून मिश्रण वाफवून घ्यावं. ओट्स पॅनकेक मध्ये हे सारण स्टफ करून रोल करून फ्रँकी सर्व्ह करावी.